Good morning, everyone. This is our lesson 4 for English speaking course, telling habits first or use of simple present tense. आता पहा, सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण एरवी ग्रामरमध्ये शिकलेलो असो किंवा नसो, पण हा एक सिम्पल प्रेझेंट टेन्स एक टेन्सचा प्रकार आहे. सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब असं त्याचं स्ट्रक्चर आहे. पण आता आपल्याला जर हे स्ट्रक्चर लर्न करायचं असेल आणि सेंटेन्स यामध्ये बनवायचे असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल. तर सब्जेक्ट म्हणजे काय आहे किंवा कोणते असतात सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्बचा बेस फॉर्म म्हणजे काय, तर या गोष्टी आपण आधी माहीत करून घेऊया. म्हणजे आपण परत मी सांगते की मी असं कन्सिडर केलं की आपल्याला काहीच माहीत नाही आहे, तर मग आपण बेसिकपासून या ठिकाणी शिकणार आहोत. हू डज द ॲक्शन, त्याला सब्जेक्ट म्हणतो. जो की ॲक्शन करतो, जो करता आहे, जो करणारा आहे, तो करता, तो सब्जेक्ट. आणि इंग्लिशमध्ये सब्जेक्ट हा सुरुवातीला असतो. ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स जे आहे तो करता असतो, तो करणारा असतो. मग आता हे सिंग्युलर पण असू शकतो सब्जेक्ट किंवा प्ल्युरल पण. म्हणजे करता हा एकवचनी पण असू शकतो किंवा अनेक पण असू शकतात. जसं बर्ड्स म्हटलं तर ते अनेकवचनी झालं शब्द. पीपल, चिल्ड्रन है ना, पर्सन्स, हे जे आहेत हे अनेकवचनी शब्द आहेत. म्हणजे एकवचनी म्हणजे सिंग्युलर कोणते आहेत, जसं मी, ही, शी, इट, तर हे आहेत. तर आपण याचा आधी अर्थ माहीत करून घेऊया की आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. म्हणजे एकवचनी अनेकवचनी दोन्हीसाठी आपण यू वापरतो. दे म्हणजे ते सर्वजण, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट हे जे प्रोनाऊन आहे हे कशासाठी घेतो आपण, तर फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स, बर्ड्स आणि ॲनिमल्ससाठी यूज करतो. आता हे सगळे सब्जेक्ट असू शकतात. याशिवाय आपले फ्रेंड्स, रिलेटिव्हची नावं जे आहेत हे पण सब्जेक्ट असू शकतात. की समजा मी असं म्हणलं की सोहम गोज टू कॉलेज, तर सोहम हा काय आहे, सब्जेक्ट आहे. पण सोहमसाठी आपण काय घेतो, सोहम हे नाऊन आहे, प्रॉपर नाऊन. त्यासाठी आपण ही हे प्रोनाऊन घेतो. तर गर्लचं नाव असेल तर सीता असेल तर आपण शी घेणार आहे, राम असेल तर ही घेणार आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स, टायगर किंवा बर्ड असेल त्यासाठी आपण इट घेणार आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही सर्वजण असं म्हणायचं असेल तर आम्ही वी घेतो. ते सर्वजण म्हणायचं असेल तर दे घेतो. तर प्रोनाऊनचा जो एक व्हिडिओ आहे ग्रामर सिरीजमध्ये तो तुम्ही बघू शकता, त्यामुळे तुम्हाला हे जास्त डिटेल कळेल. पण आत्तापुरतं एवढं सफिशियंट आहे की हे सगळे सब्जेक्ट असू शकतात. याशिवाय आपली नावं जरी घेतली तरी ते सब्जेक्ट असतात. इथपर्यंत लक्षात ठेवलं तरी चालेल. आता यानंतर आपण इथं असं लिहिलं होतं की बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब. मग बेस फॉर्म काय आहे किंवा व्हर्बचे फॉर्म्स कोणते असतात, व्हर्ब म्हणजे काय आहे, तर हे आपण या ठिकाणी बघूया. तर व्हर्ब फॉर्म्स यामध्ये व्हर्ब्स म्हणजे काय, ॲक्शन वर्ड म्हणजेच काय, जे ॲक्शन सांगणारे शब्द आहेत त्यांना आपण व्हर्ब्स म्हणतो. ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी ॲक्शन कळते, कोणती तरी ॲक्शन कळते, त्याला आपण ॲक्शन म्हणजेच व्हर्ब्स असं म्हणतो. मग आता याचे 4 फॉर्म्स आहेत, 4 त्याचे रूपं आहेत, 4 आहेत. जसं बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब, बेस म्हणजे मूळ रूप. पास्ट टेन्स ऑफ द व्हर्ब भूतकाळ. पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, याला मराठी मे बी धातू साधित वगैरे म्हणतात, पण त्याची गरज नाही. पास्ट पार्टिसिपल PP ऑफ द व्हर्ब असं लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब V4. आपल्या सोयीसाठी आपण त्यांना V1, V2, V3, V4 अशी नावं दिलेली आहेत. ग्रामरमध्ये जो व्हर्ब नावाचं जे हे आहे, ग्रामर ॲटम आहे, ग्रामर सिरीजमध्ये तो एक चॅप्टर आहे, व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पण डिटेल इन्फॉर्मेशन याची आहे. पण आत्तापुरतं आपल्याला एवढं सफिशियंट आहे. जर क्रियापदाचं मूळ रूप असेल तर त्याला बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब म्हणतात V1, पास्ट टेन्स ऑफ व्हर्ब V2, पास्ट पार्टिसिपल V3 आणि प्रेझेंट पार्टिसिपल V4. जसं की गो, वेंट, गॉन, गोईंग. आपण म्हणत नाही का, जातो, गेला, गेलेला असेल आणि जात असेल, असं मराठीत जसं म्हणतो ना, तसे हे त्याचे फॉर्म्स आहेत. फक्त हे आपल्याला असेच लक्षात ठेवायचे आहेत. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की ग्रामरचं एखादं बुक असेल ना, त्यामध्ये हे सगळे व्हर्ब फॉर्म असतात. तर ते कुठल्याही एका बुकमधनं तुम्ही त्याची एक लिस्ट बनवू शकता. किंवा टेक्स्ट बुक्स जे आहेत स्टेट बोर्डचे असतील, CBSE बोर्डचे असतील, तर त्यामधनं पण आपल्याला हे फाइंड आउट करता येईल. किंवा आपण जर याच्यावर नेटवर गेलो, नेटवरनं व्हर्बचे फॉर्म्सची लिस्ट मागितली डेली यूज असणारे, तर तिथून सुद्धा आपल्याला हे व्हर्ब्स मिळू शकतात. कुठल्याही ग्रामर बुकमध्ये सुद्धा हे असतात. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेईंग, पुटिंग, ईट, एट, इटन, इटिंग. तर यामध्ये काय होईल, एक वेगळा व्हिडिओज मला तयार करावा लागेल त्यावर, म्हणून मी इकडे जास्त वेळ दिलेला नाही. फक्त हे व्हर्बचे फॉर्म आहे तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं
आहे आणि असे व्हर्बचे फॉर्मच आपल्याला उपयोगाला येतात. तर आपल्याला आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये V1 म्हणजे हा पहिला बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे तोच यूज करायचा आहे. आपल्याला बाकीचे 3 सध्या यूज करायचे नाही आहेत. आपलं जे आत्ताचं स्ट्रक्चर आहे त्यासाठी. यासाठी तुम्ही ग्रामरचं एखादं बुक किंवा डिक्शनरी जे आहे, डिक्शनरीच्या मागे सुद्धा कधी कधी व्हर्बची लिस्ट असते, ती पण तुम्ही बघू शकता. गो थ्रू द डिक्शनरी ऑर एनी ग्रामर बुक. आता यूज काय आहे ह्या स्ट्रक्चरचा? सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे S+V1, सब्जेक्ट प्लस V1. मग याचा यूज काय आहे तर टू टेल हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे काय असतात? सवयी, ज्या आपल्या रोजच्या सवयी, जी आपण गोष्ट रोज करतो, कधीतरी करतो, नेहमी करतो, वारंवार करतो, अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपण करतो तर त्याला आपण काय म्हणतो? हॅबिट्स, सवयी. आणि टू टेल डेली रुटीन म्हणजे रोजची कामे, त्याला दैनंदिनी म्हणजे आपलं एक रुटीन ठरलेलं असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जॉबमध्ये असो किंवा नसो, आपल्याला ठराविक गोष्टी ठराविक वेळी कराव्या लागतात, त्याला आपण डेली रुटीन असं म्हणतो. आणि कधीतरी त्याच्यात चेंज असतो, जसं आपण गावाला जातो किंवा फंक्शन असतं तर त्या किंवा गेस्ट येतात त्यावेळी ते आपलं चेंज होतं. तर असं जे डेली रुटीन आहे हे सांगण्यासाठी किंवा हॅबिट्स सांगण्यासाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग होतो. मग आता हॅबिट्स कशा कशाच्या असू शकतात तर त्यासाठीचे काही व्हर्ब्स मी इथे लिहिलेले आहेत आणि हे सगळे V1 आहेत. हे सगळे काय आहेत? हे V1 आहेत. हे व्हर्ब जे आहेत हे बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब आहेत आणि ते मी या ठिकाणी लिस्ट केली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा माहीत असेल तर स्किप करा. पुढे जाऊया आपण. जसं की लिसन, रीड, राईट. इथं आता म्हणणे याला से किंवा चॅन्ट म्हणलेले. तर समजा एखादा मंत्र वगैरे असेल, तो म्हणायचा असेल, स्तोत्र असेल तर त्याला आपण चॅन्ट म्हणतो, इथं से म्हणत नाही. रेखाटणे, स्केच किंवा ड्रॉ हे दोन्ही शब्द त्या ठिकाणी उपयोगाला येतात. याच पद्धतीने आणखी काही आहेत, जसं की पाहणे. जर TV सिनेमा असेल तर आपण त्याला वॉच म्हणतो, सी म्हणत नाही. म्हणजे यातला डिफरन्स आहे, मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हे सांगेन की व्हर्बमधला हा डिफरन्स काय आहे. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करेन की आपण व्हर्ब्स कोणते यूज केले पाहिजेत. त्यानंतर आणखी काही व्हर्ब्स आहेत, हे नुसते मी तुम्हाला दाखवणार आहेत. हे काही रीड करायची मला गरज नाही, हे तुम्हाला माहिती असतील, नसतील तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. ब्रिंग म्हणजे आणणे, लागवड करणे वगैरे. विसिल, ऑब्झर्व, स्विम या पद्धतीने. कलेक्ट, क्लाइंब, क्लीन वगैरे हे आहे. डेकोरेट, मराठी पण त्याचं मराठीकरण पण दिलं आहे की त्याचा अर्थ काय होतो? स्टडी, वियर, डिस्कस वगैरे. तर या पद्धतीने हे व्हर्ब्स आहेत. अजून काही व्हर्ब्स आहेत. लुक आफ्टर, रेकॉर्ड, शेअर, स्विंग. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. म्हणजे ज्या की हॅबिट असू शकतात असे काही व्हर्ब्स मी या ठिकाणी काढलेले आहेत. तर हे व्हर्ब्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. हे आपण काय करू, थोडं बाजूला ठेवू आणि त्यानंतर बघूया की आपण कसे तयार करू शकतो सेंटेन्स. आता आपल्याला हॅबिट सांगायची तर आपल्याला वेळ सांगावी लागते त्यामध्ये. मग टाईम किंवा वेळ सांगायचं असेल तर आपण ॲट हा शब्द या ठिकाणी प्रेपोजिशन वापरायचा आहे. ॲट 8 AM, ॲट 9 PM या पद्धतीने. AM PM म्हणूया किंवा 9 o'clock, जसं आपण टू टेल टाईममध्ये घेतलेला आहे की 9 o'clock, 10 o'clock या पद्धतीने घेतलेला आहे. किंवा 5:30 या पद्धतीने पण आपण म्हणू शकतो. तसंच आपल्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री असं म्हणायचं असेल तर इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, ॲट नाईट असंही म्हणू शकतो. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या हॅबिट्स असतात त्या मी सकाळी हे करते, दुपारी हे करते असं आपल्याला सांगायचं असतं. त्यासाठी हे शब्द उपयोगाचे आहेत. त्यानंतर यासाठी आपल्याला लागणार आहेत काही ॲडव्हर्ब्स. तर ॲडव्हर्ब्स म्हणजे काय आहे तर ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण आहे. ती क्रिया कधी केली जाते तर हे ॲडव्हर्ब्स ऑफ काय आहेत? फ्रिक्वेन्सी आहेत. फ्रिक्वेन्सी सांगणारे शब्द आहेत. म्हणजेच काय, कधी, किती वेळेस ती क्रिया होते. जसं की डेली, रेग्युलरली, फ्रिक्वेंटली. इथं मराठी पण लिहिले अर्थ. सेल्डम, समटाईम्स, रेअरली हे शब्द पण हे महत्त्वाचे शब्द आहेत. हे तुम्ही काय करायच्यात लिहून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून. त्यानंतर आहे युजली, इयरली, ऑलवेज, ऑकेजनली, नेव्हर, वन्स, ट्वाईस. हे काही शब्द आहेत ज्याला काय म्हणतो आपण? ॲडव्हर्ब्स म्हणतो. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण. इयरली, ॲन्युअली म्हणजे याला आपण इथे लिहायचं राहिलं आहे. इयरली किंवा ॲन्युअली याला आपण म्हणू शकतो वार्षिक. त्यानंतर आहे नेहमी, जनरली, नॉर्मली, हार्डली एव्हर, एव्हरी डे, आवरली,
कॉन्स्टंटली, क्वार्टरली या पद्धतीने हे काही जे ॲडव्हर्ब्स आहेत हे पण आपल्याला उपयोगाला येतात. हे पण आपण थोडेसे बाजूला ठेवूया आणि आता बघूया आपण की आपल्याला कसे हॅबिट्स लिहायचे आहेत. तर आता हॅबिट लिहिताना परत एकदा जाऊया आपण टेन्स स्ट्रक्चरकडे. माय 10 हॅबिट्स. आता मी माझ्या हॅबिट्स लिहिल्या आहेत तिथे. हॅबिट्स म्हणजे काय, माझ्या सवयी कोणत्या आहेत त्या मी इथं लिहिलेल्या आहेत. ॲस प्लस V1, सब्जेक्ट प्लस V1 हे स्ट्रक्चर आहे. जसं की सब्जेक्ट काय आहे तर मी माझ्या लिहिल्यात म्हणून मी काय लिहिणार आहे, आय. त्यानंतर मी आता मला सवय कधी आहे तर सकाळी 5:30ला उठण्याची सवय आहे. मग मी कसं लिहिणार, आय वेकअप. कारण आपल्याला उठण्यासाठी यामध्ये आपण शब्द बघितलेला आहे. इथं उठण्यासाठी आहे वेकअप किंवा गेटअप, म्हणून मी लिहिलं इथं आय वेकअप. मग आता मला म्हणायचं आहे लवकर म्हणून मी अर्ली लिहिलं आहे. तुम्ही अर्ली न लिहिता आय वेकअप ॲट 5:30 AM किंवा आय वेकअप ॲट 5:30 असं म्हणलं तरी चालेल. असंही लिहू शकतो आपण. मग याचा मराठी अर्थ काय होतो की मी सकाळी 5:30 वाजता उठते, म्हणजे ही उठण्याची माझी सवय आहे. आय गो टू टेम्पल समटाईम्स. मी मंदिरात कधी कधी जाते. म्हणजे इथं काय झालं, परत आपण हे सिरीज मोडली आहे का, हे स्ट्रक्चर चेंज केलं आहे का. एस प्लस V1, एस प्लस V1, एस प्लस, सगळीकडे तेच. पहा खालच्या प्रत्येक वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर घेतलेले जे आहे ते व्हर्ब्स आहेत. जसं आय प्ले, आय स्टडी, आय लिसन, हे सगळे व्हर्ब आहेत. हे सगळे लिसन, प्रे, चॅट, रीड, क्लीन, ड्रिंक वगैरे हे सगळे व्हर्ब्स आहेत. त्यानंतर मी काय घेतलेलं आहे की ती क्रिया कधी केली, किती वेळेस केली. जसं समटाईम्स, फ्रिक्वेंटली, रेग्युलरली असे शब्द काही वापरलेले आहेत मी. तर हे कंपल्सरी नाही आहेत, आपण हे नाही वापरले तरी चालते. आय गो टू टेम्पल एवढं म्हणलं तरी बरोबर आहे, मी मंदिरात जाते. पण मला आपण काय करतो बोलताना स्पेसिफिक बोलतो नाही का, मी कधी कधी जाते किंवा रोज जाते असं आपल्याला म्हणण्याची सवय असते. मग जी आपली सवय आहे, जी हॅबिट आहे, तर ती आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी ॲडव्हर्बचा वापर केला पाहिजे. आय गो टू टेम्पल समटाईम्स असं म्हणायचं आहे. आय प्ले चेस फ्रिक्वेंटली, आय स्टडी रेग्युलरली, मी नियमित अभ्यास करते. पण या ठिकाणी बघा ह्याचं मराठीकरण कसं होईल. एखादी सवय जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की मी रोज पुस्तक वाचते, मी अभ्यास करते, मी एक्सरसाइज करते. तर करते, जाते, खेळते, ऐकते असं जे आपण बोलतो त्यासाठीचं स्ट्रक्चर आहे एस प्लस V1. म्हणून हे सगळं आपल्याला असं म्हणायचं आहे. तर हॅबिट सांगण्यासाठी आपल्याला एस प्लस V1 हे स्ट्रक्चर लागेल. त्याच पद्धतीने टाईम सांगायचा असेल आणि जे ॲडव्हर्ब्स आहेत की फ्रिक्वेंटली, रेग्युलरली हे जे आपण यामध्ये दिलेले आहेत आत्ता आपण बघितले, तर याचा पण आपल्याला वापर करायचा आहे. तर यामुळे आपण काय करू शकू, व्हर्बची लिस्ट, ही व्हर्बची लिस्ट आहे ती व्हर्बची लिस्ट. त्याचबरोबर आपल्याला टाईम सांगणारे जे शब्द आहेत आणि ॲडव्हर्ब्स या सगळ्यांच्या मदतीने आपण एस प्लस V1 ह्या स्ट्रक्चरमध्ये हॅबिट्स लिहू शकतो. जसे आणखी काही हॅबिट्स मी सांगितलेले आहेत. आय चॅट विथ माय फ्रेंड्स ऑलवेज, मी माझ्या मैत्रिणींसोबत नेहमी गप्पा मारते. आय रीड बुक बिफोर स्लीप, आता इथं थोडं वेगळं केलं आहे मी. इथं रेग्युलरली वगैरे याच्याऐवजी मी झोपण्याच्या आधी पुस्तक वाचते असं मला सांगायचं आहे. म्हणून मी तसं लिहिलं आहे आय रीड बुक बिफोर स्लीप. यासाठी मला बिफोर हा एक नवीन शब्द घ्यावा लागला. आता हळूहळू हे शब्द माहीत होतात. लगेच आपल्याला असे सेंटेन्स तयार करता येतील असे नाही. तर सुरुवातीला छोटे सेंटेन्स तयार करायचे. म्हणजे एस प्लस V1, त्यानंतर एखादा शब्द गरज असेल तर, आणि नंतर लगेच ॲडव्हर्ब. आता पहा सगळीकडे जे ॲडव्हर्ब घेतलेले आहेत आपण, डेली, ऑलवेज, डेली, व्हाईल वर्किंग, त्यानंतर रेग्युलरली, फ्रिक्वेंटली, हे सगळे ॲडव्हर्ब जे आहेत ना ते ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स, सगळ्यात शेवटी वापरलेत. मध्ये कुठे वापरलं आहे का, नाही. सब्जेक्ट आणि व्हर्ब याच्यामध्ये कुठला शब्द घेतला आहे का, नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ॲडव्हर्ब हे सगळ्यात शेवटी, टाईम सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. आता आय स्टडी रेग्युलरली ॲट, किंवा मला जर 3 तास असं सांगायचं असेल तर 9 to 12 असं म्हणायचं असेल, 9 PM to 12 PM, 9 o'clock to 12 o'clock असं पण मी इथे म्हणू शकते. आय प्रे गॉड डेली इन द मॉर्निंग, असं मी सेंटेन्स जे आहे ना ते वाढवू शकते आणि ते मिनिंगफुल करू शकते. तसं आपल्याला सेंटेन्स मिनिंगफुल करायचे आहेत, पण ते हळूहळू जमतील. सुरुवातीला स्ट्रक्चर असणारे सेंटेन्स करायचे आहेत, छोटे शॉर्ट सेंटेन्स करायचे आहेत आणि त्यानंतर ते वाढवायचे आहेत. आय क्लीन माय होम डेली इन द मॉर्निंग,
आय ड्रिंक टी वन्स इन अ डे इन द इव्हिनिंग ॲट 4 PM. असं ते लांब सेंटेन्स पण आपल्याला करता येईल, मिनिंगफुल ते करता येईल. पण आपल्याला त्याच्या पुढे पण मी असं म्हणू शकते की विथ माय फ्रेंड्स किंवा विथ माय फॅमिली मेंबर्स असं पण मी म्हणू शकते. म्हणजे आपल्याला ते मिनिंगफुल करता येतं, पण आपल्याला त्याचं स्ट्रक्चर सोडायचं नाही. S+V1 S+V1 आणि शेवटी काय करायचं आहे आपल्याला ॲडव्हर्ब. तर या पद्धतीने आपण हॅबिट्स सांगू शकतो कुणाच्या, स्वतःच्या. तर आता आपल्याला याचं होमवर्क असं करायचं आहे. राईट युअर 10 हॅबिट्स आपल्या स्वतःच्या 10 हॅबिट्स लिहायच्या आहेत. मग आता काही बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला आपल्या हॅबिट्स आठवतच नाहीत की आपण खरंच आपल्या सवयी काय आहेत. 2-3 सवयी सांगू शकतो आपण, पण मग आठवत नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे जे व्हर्ब जे लिस्ट आहे, तर ही व्हर्बची लिस्ट आपण बघायची आहे. किंवा तुम्ही जिथून व्हर्ब्स फाइंड आउट करणार आहात त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. त्यावरनं तुम्हाला थोडी आयडिया येईल की काही आपली हॅबिट आहे का. जसं की प्लांटेशनची पण काही जणांना हॅबिट असते, सिंगिंगची हॅबिट असते, ते लिहू शकता तुम्ही. स्विमिंगची हॅबिट असते, कलेक्ट करण्याची, काही कलेक्शन करण्याची हॅबिट आहे. क्लाइंब असेल तर झाडावर चढण्याची सवय आहे, असं आपण, किंवा डेकोरेशन करण्याची. तर असे वेगवेगळे आपण काय करू शकतो, व्हर्बची लिस्ट बघितलं की आपल्याला सेंटेन्सेस सुचतात आणि हळूहळू त्याचे सेंटेन्स तयार करून आपण छान वाक्य बनवू शकतो. तर या पद्धतीने हे होमवर्क आपल्याला करायचं आहे. 10च्या ऐवजी 15 लिहिल्यात तरी चालेल. शक्यतो रिअल आहेत त्या लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर इमॅजिनेटिव्ह पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे समजा ती हॅबिट नसेल तरी आपल्याला सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून ती हॅबिट आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, हे आजचं होमवर्क असं आहे, राईट युअर 10 हॅबिट्स. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.